तर बघा रगरगत होऊ नये पिण्याच्या पाण्याची खरं तर प्रत्येकाला गरज भासते. एक वेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल पण पाणी प्रत्येकाला हवं असतं. आणि पाण्याचं जे पुण्य ज्यांनी केलेलं खऱ्या अर्थाने स्वर्गीय हिरामण शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण हिरामण पाटील याचकडून पिण्याच्या पाण्याचे 5 बॉक्स आम्हाला देण्यात आलेले आहेत. प्रवीणजी पाटील यांचं हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि अशीच साथ आपलं असं सहकार्य यापुढे आम्हाला प्राप्त व्हावं हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करतोय. सामना तिसरा या ठिकाणी सुरू होतोय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज या ठिकाणी तयार. तर बॉलिंग साठी ओमकार, दुसऱ्या बाजूला अमर. बघूया अमरकडे प्रचंड प्रतिभा आहे असा अमर. बघूया सलामीवीर स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल गुड लेंथवरनं आत आणला होता. वेग होता, वेगा बरोबर अचूकता होती आणि काय जबरदस्त चेंडू या ठिकाणी आपण बघतायत. ओमकारचा पहिला चेंडू भरधाव वेगाने या ठिकाणी हाताळलेला आहे आणि पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट. 4 ओव्हरची मॅच आहे पण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण मोठमोठ्या खेळी बघितले आहेत. पहिल्या 2 सामन्यामध्ये मोठी धावसंख्या आपण बघितली 63. दुसऱ्या मॅच मध्ये आपण अर्धशतकीय खेळी विकी हजारेची बघितली. बघूया तिसऱ्या मॅच मध्ये काय घडतंय. बॉलिंग मार्कवर ओमकार, अत्यंत सुंदर असा रनअप आपण बघतायत पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. हो हा चेंडू यावेळेस पुन्हा टाकावा लागेल बहुतेक. आणि हो पंच या ठिकाणी सांगतायत हा वाईट बॉल आहे, दिशेपासून भरकटलेले आहेत. खरं तर ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे. अत्यंत सुंदर ॲक्शन आपण बघताय, सुंदर रनअप आपण बघताय. जणू काय एखादा लेदर बॉल चा गोलंदाजी करतो. इतकी सुंदर ॲक्शन ओमकारची बघायला मिळते. पण ॲक्शन बरोबर जर गोलंदाजी अचूक राहिली, भेदक राहिली तर मजा येईल. हो शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा कॉर्ड बिहाइंडचं लाऊड अपील. पंचांना प्रश्न विचारला जातोय पण पंच प्रसाद सहस्रबुद्धे सर आम्हाला सांगतात हा देखील वाईड आहे. पुन्हा एकदा वाईड. पहिला चेंडू अप्रतिम हाताळल्यानंतर पुढचे 2 चेंडू सलग वाईड फेकलेले आहे. नारायण प्रीमियर लीग 2025 अत्यंत सुंदर असं आयोजन. नारायणचं हे मैदान आझाद मैदान. खरं तर आपण जर पाहिलं याच मैदानावरती करणने आम्हाला क्लिप दाखवली की एक षटकार ठोकला होता पडल्याच्या गोलंदाजा विरुद्ध. तर करण मध्ये एक चांगला क्रिकेटपटू बघायला मिळतोय. हा चेंडू पॉइंटच्या वरून खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय आणि ओमकारचं काय जबरदस्त कमबॅक. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आणि त्यानंतर ही बहुमूल्य विकेट अमरची प्राप्त केली. सेलिब्रेशन वरना लक्षात येईल ही विकेट किती महत्वाची होती. अमर बॅक टू द डगआउट. असताना आपण बघतायत अप्रतिम गोलंदाजी, चांगलं कमबॅक. पहिला चेंडू डॉट, त्यानंतरचे 2 चेंडू आपण बघितले बॅक टू बॅक वाईड फेकले आणि अमरला दुसऱ्याच बॉलवरती आपण बघितलं पॉइंटला झेल देण्यास भाग पडला. अमरची विकेट प्राप्त केल्यानंतर सेलिब्रेशन अत्यंत जबरदस्त आपण बघितलं कारण की अमरकडे ती क्षमता होती, ती गुणवत्ता होती. या मॅच मध्ये अमर जर थांबला असता तर धावा झाल्या असत्या पण शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. या खेळातलं सातत्य टिकवणं इतकं सोपं काम नसतं. बघूया कशा पद्धतीने कमबॅक होते. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंप वरती आत आणलाय. न्यू बॅटर मैदानावरती तर दिनेश पाटील न्यू बॅटर मैदानावरती 1 डाऊनला आपण बघतायत. येत असताना 3ऱ्या क्रमांकावरती थोडासा दबाव आहे. तर बघूया दिनेश पाटील ज्याने अनेक मैदानं गाजवलेली अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. बघूया दिनेश या लीग मध्ये धावा फलकावरती एकूण आपण बघितलं तर 2. पुन्हा एकदा ओमकार ओव्हर द विकेट. हा चेंडू देखील बघूया अंपायर आमच्या दिशेने वळतायत. दोन्ही हात समांतर आणि हा चेंडू आपण बघता त्या ठिकाणी अवांतर येतोय. धावसंख्या जी काही आलेली आहे 3 धावा ज्या आल्या तिन्ही वाईडने आल्यात. एकही धाव आतापर्यंत बॅटने आलेली नाहीये. बघूया ओमकार थोडासा संघर्ष करताना दिसतोय लाईन लेनसाठी.
हा स्लो रन होता. गतीमध्ये या ठिकाणी बदल आणि आपण बघताय थोडस अपील. डॉट बॉल. गतीमध्ये बदल आपण बघताय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ठिकाणी होताना दिसतोय. का तर आधीचे काही चेंडू आपण वेगवान पाहिले आणि त्यानंतर जे चेंडू वाईड आले थोडासा ओमकारने गतीमध्ये बदल केला. कारण वेगाबरोबर आपण बघितलं तर दिशा थोडी भरकटलेली दिसली आणि त्यानंतर स्लोअर वन. हा देखील या ठिकाणी टॉस केला होता. खांद्याचा खूप जास्त वापर. बाउन्स करण्याचा या ठिकाणी प्रयत्न. 1 फॉर दी ओव्हर हा कॉल करण्यात आला. अंपायर सांगतात की एक बाउन्सर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच टाकता येईल, पण दुसरा जर आला तर तुम्हाला नो दंडित करण्यात येईल. नो चेंडू त्या ठिकाणी देण्यात येईल. त्यामुळे थोडासा दबाव जरूर असेल. ओमकार सातत्याने प्रयत्न करतोय. 5 चेंडू झालेले आहेत. 3 धावा ज्या काही आल्या त्या तिन्ही वाईड ने आलेल्या आहेत अवांतरच्या रूपाने. एकही धाव आतापर्यंत बॅटने आली नाही. ओ खराब बॉल. हा देखील मिडल करता आला नाही. असं म्हणतात की एखाद्या वेळी एखादी गोष्ट तुमच्या विरोधात जेव्हा जाते तेव्हा मात्र अशा गोष्टी घडतात. बघा हा चेंडू खरं तर या चेंडूवरती एखादा मोठा फटका अपेक्षित होता, पण फलंदाज त्या ठिकाणी कदाचित तयार नव्हते. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी त्यांच्यासाठी ही होती आणि हा देखील डॉट बॉल. आणि अशा प्रकारे 3 धावा झालेल्या आहेत आणि या 3 धावा ज्या आलेल्या आहेत त्या तिन्ही वाईड बॉलने आलेल्या आहेत. म्हणजे ओमकारने जरी 3 वाईड चेंडू फेकले असतील या ओव्हरमध्ये त्याने एकूण 9 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 3 वाईड आहे. आणि ओमकार त्या ठिकाणी बघा दमलेले दिसत आहे. दमछाक झालेली आहे पहिल्या ओव्हर नंतर. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय गोलंदाज ज्यांना 10 ओव्हर टाकावे लागतात, उन्हाच्या रगरगत्या उन्हामध्ये फिटनेसवरती प्रचंड ध्यान द्यावं लागतं. बऱ्याचदा खेळाडू टेनिस बॉलचे लीगच्या माध्यमातून जे खेळतात कित्येक जण सराव देखील करत नाही. कित्येकांना कामामुळे जॉबमुळे सरावाला संधी मिळत नाही आणि अचानक जेव्हा तुम्ही मैदानावरती उतरता तेव्हा नक्कीच कुठेतरी पायामध्ये क्रॅम्प येतो, कुठेतरी तुमची ती दमछाक होते. तो स्टॅमिना तुमचा तो दिसत नाही. त्यामुळे सराव तुम्हाला सातत्याने करावा लागतं. मग तुम्ही मैदानावरती उतरा किंवा तुम्ही वॉकिंग करा, जॉगिंग करा, एक्सरसाइज करा, जे काही करायचं फिटनेससाठी ते तुम्हाला करावं लागतं. कारण हल्लीचं क्रिकेट सोपं राहिलं नाही आणि सध्याचं वातावरण देखील तितकंसं शुद्ध हवा आपल्याला मिळत नाही. पॉल्युशन प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला फिट ठेवणं इतकं सोपं काम नसतं. त्यासाठी प्रत्येक खेळाडूने जर वेळ असेल तर वेळेचा सदुपयोग करून आपल्या फिटनेसवरती ध्यान देणं फार गरजेचं आहे. आपण टेनिस बॉल क्रिकेटचं गॉड ऑफ क्रिकेट ज्याला आपण म्हणतो टेनिस बॉल क्रिकेट, कृष्णा सातपुते वयाची 40शी ओलांडलेली आहे, पण आज नाही फिटनेसच्या बाबतीत कृष्णा प्रचंड जागरूक आहे. त्याचा पर्सनल ट्रेनर देखील पूर्वी त्याने ठेवला होता, ज्याला महिन्याला आम्ही असं ऐकलं होतं की 10 ते 12,000 रुपये तो देत होता. हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनला झेलची शक्यता. फलंदाज त्या ठिकाणी भाग्यशाली ठरलाय आणि मला वाटतं फिल्डर देखील ओमकार होते बहुतेक. फार कठीण झेल नव्हता पण इथे झेल ड्रॉप झालाय आणि या ठिकाणी आपण बघतायत की इथे 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती सागर आम्हाला सांगतील, सागर फराड. 5 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस स्विंग केला मिड विकेटच्या दिशेने. हा चेंडू बघूया कुठे गेला. फायनली बॅटने धाव आलेली आणि धाव नाही तर धावा आल्यात तर 6. सुटली बोलतो. 10-11 वाजता शाळा सुटलेली आहे. जितेश, पुष्कर, ओम ही काही मुलं या ठिकाणी बघता आपण. क्रिकेट हा सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे. हा एकमेव खेळ असा आहे ज्याने निदान मुलांना मैदानावरती आणलेले आहे, नाहीतर मुलं इंटरनेटच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहेत. ओहो, यावेळेस मात्र इम्प्रोव्हायझेशन शॉट. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या पार येतोय. NPL चौकार.
जे बॉलर मयूर त्या ठिकाणी तयार. धाव संख्या धावफलकावरती बघूया किती झाली आहेत सागर. 15 धावा झालेल्या त्या ठिकाणी आपण बघतायत. एकूण धाव संख्या धावफलकावरती 15. मयूरचा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बॅटने आल्याच नाही, ज्या काही आल्या ओमकारच्या ओव्हरमध्ये त्या वाईडने आल्या. पण या ओव्हरमध्ये कुठेतरी खरपूस समाचार घेतला जातोय, जिथे 4 बॉलमध्ये 12 धावा मयूरने खर्च केलेल्या आहेत. आणखीन 2 चेंडू शेष आहेत मयूरचे. स्टॅकिंग एंडला बॅटर आपण बघतोय 22. बॅट एज लागून चेंडू निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना आपण बघतायत. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ती म्हणजे आपण बघतायत 16 धावा झालेल्या आहेत. आमच्यासोबत अगदी या ठिकाणी स्कोरच्या भूमिकेत. खरं तर जेव्हा जेव्हा लीग असतात कधी कधी स्कोर शोधावा लागतो, आणि स्कोरिंग कर म्हटलं की सगळेजण पळतात, मला येत नाही मला येत नाही. काही जण येत असतं तरी जाणून बुजून सांगतात मला येत नाही. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय. 2 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती दुसरं षटक संपन्न झाल्यानंतर आपण बघतोय एकूण 18 धावा झालेल्या आहेत. धावांची गती 9.00 प्रति ओव्हर मागे. 1 विकेट गमावलंय अमरच्या रूपाने. ज्या अमरकडनं अपेक्षा होती मोठ्या धावसंख्येची, पण अमरने भ्रमनिरास केला. अमर लवकर बाद झाला, 0वरती बाद झाला. पण त्यानंतर दिनेश आणि भावेशमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप जी आपण बघतोय या ठिकाणी 18 धावांची झालेली आहे. आझाद मैदान नारायणचं, ज्या मैदानावरती सातत्याने हा संघ सराव करतो. मगाशी करणने सांगितलं की इथे आणखीन एक मैदान आहे. तर मैदानाचा जर विषय झाला तर मैदान भारताकडे सर्वाधिक मैदान आहे जगामध्ये. आपण विचार केला तर 52पेक्षा जास्त मैदानं भारताकडे आहेत. त्यानंतर पाकिस्तान येते, त्यानंतर आपण बघितलं तर इतर देश येत असतात. आणि 2 संघ या ठिकाणी असे जे खेळतात यातून कोणी जिंकला तर ट्रॉफी गोठ्यावर. म्हणजे जिथे खरं तर आपण बैलगाडा शर्यतीचा तिथे उल्लेख होणार, कारण गोठा म्हटलं की तिथे सगळ्यांचा. आणि नक्कीच बैलगाडा शर्यतीची क्रेज प्रचंड वाढलेली आहे. खरं काळान केके जे खरं तर माळकरी आहेत आणि आज एकादशी असल्याकडे त्यांचा उपवास आहे. घरी कोणी नाही, सगळेजण या ठिकाणी आळंदीला गेलेले आहेत. आणि करण आता खिचडी खात असताना खरं तर चमचा आणायला विसरलाय. खरं तर नक्कीच श्रद्धा ही महत्वाची आहे. माणसाने धार्मिक असणं गरजेचं आहे. धावफलकावरती आपण या ठिकाणी सांगूया 18 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर वैभव. बघूया वैभवची गोलंदाजी वैभवशाली होते का. 2 ओव्हरमध्ये आपण बघतात 18. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारने 3च दिल्या, पण त्यानंतर मयूरने धावा खर्च केला एकूण 15. पहिलाच बॉल गुड लेंथवरना थोडासा बाहेर निघत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, आपण पूल करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही झाला. डॉट बॉल. पहिल्या 2 मॅचेसमध्ये धावांचा पाऊस पडला. या मॅचमध्ये बघूया सध्या तरी फार मोठी धावांची गती बघायला मिळाली नाही. 18 धावा आपण धावफलकावरती बघतोय. समोरच्या दिशेने खेळतात, फिल्डर आहेत. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षक मयूर त्या ठिकाणी होते, ज्यांनी दुसरं षटक हाताळलं. मगाशी पहिले षटक हाताळल्यानंतर ओमकार लॉंग ऑनला आपण बघितलं. आता दुसरं षटक हाताळल्यानंतर लॉंग ऑनला आपण त्या ठिकाणी मयूरला बघतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ती म्हणजे 19 धावा. वैभव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय. त्या ठिकाणी दिनेश वैयक्तिक 2 धावसंख्येवरती नाबाद. गोलंदाज तयार. वैभव. हा चेंडू ऑफ स्टंप होती, यॉर्कर होता, वाईड यॉर्कर होता. धावचीची संधी त्या ठिकाणी नक्कीच पुढे निघून आली. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतील आणि मैदानावरती हा दुसरा धक्का लागत असताना श्लोक 11ला शंभू 11 हा संघ बॅटिंग करतो. श्लोक 11 त्या ठिकाणी आपण बघतो की फिल्डिंग करत असताना तर न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. कुठेतरी दिनेशने सरेंडर केले, स्वतःची विकेट त्या ठिकाणी बहाल केली, कारण कुठेतरी कॉन्फिडन्स त्या ठिकाणी दिसला नाही. पहिले 3 चेंडू डॉट फेस केले होते, त्यानंतर एक डबल बघायला मिळाली. पण अशा परिस्थितीमध्ये न डगमगता, न घाबरता, न विचलित होता लढायला हवं. इथे कुठेतरी तलवार त्यांनी मॅन केली आणि त्यामुळे ते स्वतःची विकेट या ठिकाणी त्यांनी त्याचा त्याग केला. आणि न्यू बॅटर मैदानावरती येतोय समीर. स्ट्रायकिंगला समीर त्या ठिकाणी येतोय. बघूया स्टान्स तर खूप चांगला दिसतोय, पण बॅटिंग कशा पद्धतीने करताय हे महत्त्वाचं असणार आहे. स्ट्रेट
खूप चांगल्या पद्धतीने सरळ बॅटने खेळतायत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळतायत. वाईडिश मिडॉनला चेंडू गेला त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय पण क्षेत्ररक्षण चांगलं आणि त्यानंतर आपण बघताय थ्रू ऑन दी स्टंप येत असताना आणि अशा प्रकारे एक धाव. त्या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाली ती म्हणजे 20 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती नॉर्दर्न प्रीमियर लीग 2025 पर्व हे 6वं पर्व आपण बघतायत आणि बघता बघता 6 वर्ष झालेले. एखादी लीग सुरू करणं एखादी स्पर्धा सुरू करणं सोपं असतं पण त्यामध्ये निरंतरता आणणं फार कठीण काम असतं आणि 6 वर्ष आपण बघताय ही स्पर्धा 6व्या वर्षामध्ये पदार्पण करते. 6 वर्षापूर्वी NPLची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तिथून सातत्य आपण बघतायत. वाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी प्रसाद सहस्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. भरपूर वर्ष ओपन क्रिकेट गाजवलं प्रसाद सहस्रबुद्धे यांनी. JBCC या संघासाठी हार्ड हिटर म्हणून त्यांची फार मोठी भूमिका होती. पूर्वीच्या काळात असे चेंडू नसायचे मारायचे चेंडू लांब पाठवण्यामध्ये प्रसाद सहस्रबुद्धे यांची ख्याती होती. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळतायत. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. JBCC म्हटलं की खरं तर आज शहरी क्रिकेट आपण जेव्हा डोंबिवलीचा विचार करतो तर आपल्यासमोर ग्रामीण खेळाडू जास्ती असं बघायला मिळतात पण पूर्वी असा काळ होता की एकता संघ शंतनू सूर्यवंशी संघ यांचा संघ आम्ही बघितला. त्याचबरोबर रोहिणी 11 सदिच्छा 11 त्यानंतर JBCC जय भोलेनाथ क्रिकेट संघ स्वर्गीय अभयराजे अनुपराजे यांचा संघ आम्ही बघितला. हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने या ठिकाणी अंपायर वाईड बॉलचा इशारा करत असताना आणि आता सिटी क्रिकेट जर आपण पाहिलं तर सिटीमध्ये फार असे काही तारे सितारे बघायला मिळत नाही. जे काही ओपन क्रिकेट आता आपण बघतो ते सगळे ग्रामीणचे खेळाडूंना आपण ओपन क्रिकेट खेळताना बघतोय आणि टेनिस बॉल क्रिकेटची कक्षा इतकी जबरदस्त रुंदावत चाललेली आहे की आज ISPL सारखी मोठी स्पर्धा जिथे गॉड ऑफ क्रिकेटला आपण नेहमी बघत असतो. अशा प्रकारे षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपन्न झाले. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले 23. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं केवळ 3 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 15. 2 ओव्हरमध्ये 9 धावांची गती आपण बघितली. या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर धावा एकूण आले त्या 5 म्हणजे 23 धावा झालेल्या आहेत आणि धावांची गती जर आपण बघितली प्रति ओव्हर मागे 7.67 प्रति ओव्हर मागे ही धावांची गती बघायला मिळते. म्हणजे प्रत्येक ओव्हरनंतर धावांची गती खरं तर पहिल्या ओव्हरनंतर ती वेगाने पुढे आली पण तिसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे आपण बघतायत 7.67 ही धावांची गती 3 ओव्हरनंतर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. पाऊस यंदा फार उशीर झाला. खरं तर पावसाला जायला आलाही लवकर आणि गेलाही उशिरा. अवकाळी पावसाळ्यामुळे क्रिकेटचा हंगाम थोडासा पुढे सरकला. अन्यथा एव्हाना भरपूर स्पर्धा संपन्न झाल्या असत्या. अजूनही तुम्हाला मैदानावरती गवत बघायला मिळते. मैदानाच्या सभोवती बोरीची झाडं बघायला मिळतात. अनेक जण त्या झाडांच्या खाली सावलीमध्ये क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये कित्येक खेळाडू आहेत. कित्येक आमचे नारायणगावचे क्रिकेटचे चाहते आहेत. नारायण दर्जेदार क्रिकेटसाठी ओळखला जाणारा हा संघ हे गाव आणि आज याच गावाची लीग. हा चेंडू यावेळेस मात्र ओव्हर द वेस्ट हाईट झेल पकडलाय. ग्राह्य धरला जाणार नाही कारण की नो होता आणि नो बॉल. कमरेच्या वर चेंडू होता त्यामुळे पंचांना हा चेंडू नो घोषित करावा लागला. बॉलिंग मार्क विशूला आणलेले. तो शेवटचं षटक या ठिकाणी हाताळतोय आणि बघूया विशू कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण बघतायत ओहो हा चेंडू देखील छातीच्या वर होता. विशू करतोय का प्रश्न आहे पण यष्टांच्या मागे चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेलाय. 2 धावा म्हणजे एकूण 3 धावा मिळतील. लेग बायचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही कारण तर गोलंदाजी आता गोलंदाज विशूला करता येणार नाही कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे. जर तुम्ही 2 भीमर हाताळले तर तुम्ही खूप घातक गोलंदाजी करतायत आणि शरीरभेदी गोलंदाजी करतायत. त्यामुळे तुम्हाला अंपायर आता गोलंदाजी करू देणार नाही आणि या गोलंदाजावरती सर्वाधिक जास्त बोली लागली होती. त्याच गोलंदाजाने अपेक्षा भंग केलेल्या आहेत. जवळजवळ 2.25 कोटी रुपयाला हा गोलंदाज खरं तर घेतला होता विशूला.
पण हरकत नाही, हा गमतीचा भाग आहे मित्रांनो, आपलीच लीग आहे, आपण थोडीशी गंमत करतोय, मजा करतोय, मस्ती करतोय. होतं कधी कधी भरोशाच्या म्हशी दूध देत नाहीत, कधी कधी भरोशाचे खेळाडूही त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करत नाही. 2 बिमर टाकून मात्र विशू आता बाजूला सरकलाय. दोन्ही बिमर होते आणि आता मात्र नवीन गोलंदाज, फ्रेश गोलंदाज बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार झालाय. फ्रीड बॉल आहे. ऑन साइडला वॉटर टायमिंग बॉटमॅनचा सुरेख वापर, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीम आरेशीच्या पार, NPL चौकार. राजू नावाच्या एक गरीब गायकाला रातोरात ज्याने सुपर डुपर हिट बनवला, सुप्रसिद्ध केला. सोनू निगमचे गाणं, सोनू निगम जाऊन त्यांना भेटला. ओ हो हो, खराब चेंडू, योग्य समाचार, शिक्षा मिळणार होती, मिळाले 6 धावांची. 6+1 मिळतील धावा 7. बाहेर येऊ नका, डगआउटच्या बाहेर. पहिल्या मॅच मध्ये हितेश 11ला 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. प्लीज डगआउट मधून बाहेर येऊ नका. पुढचा पुढे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा होत नव्हत्या, पण आता 4थ्या ओव्हरमध्ये जणू काय गोलंदाज पहिल्या 3 ओव्हरमध्ये मेहनत केलेल्या गोलंदाजांच्या मेहनतीवरती पाणी होत आहे. 2 बिमर आलेत आणि आता मात्र नवीन गोलंदाज विशूच्या जागेवरती वापरलाय पिंटूला. तर मंडप डेकोरेटरचे कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी असतील, अस्मिता मंडप डेकोरेटर्स कोणी असतील, नेपथ्यकार, सजावटकार, त्यांनी या. कोणी प्रतिनिधी. कूलर बंद झालेला आहे. सकाळी थंडी लागते तेव्हा फॅन नकोसा वाटतो, पण दुपारनंतर जशी उष्णता वाढते तेव्हा कूलर एसीची आठवण आपल्याला येते. तर आमचे काका नारायणगावचे ज्येष्ठ नागरिक, काकाचं नाव माहिती नाही मला, अरुण पवार काका, धन्यवाद आपण आलात. आणि या संध्याकाळी आपण या व्यासपीठावरची शोभा वाढवा, आपला आशीर्वाद, शुभेच्छा महत्वाच्या आहेत. आणि या दरम्यान 4 धावांचा इशारा अंपायर त्या ठिकाणी करत असताना मनोज पवार, मनोज मडवी नाही ना, पवार त्यांचा आडनाव पवार आहे, उत्तर शिवला बिलॉंग करत आहेत. उत्तर शिवचा मैदानाचा संघर्ष मोठा होता, तो आता संघर्ष करायची गरज भासणार नाही. डेड बॉल. आणि आता कुठेतरी शेतामध्ये पुन्हा एकदा उत्तर शिवकरांना सराव करण्याची वेळ आलेली आहे. मैदान बनवलेले त्यांनी, शेवटी काय करणार, फ्लॅशबॅकमध्ये जावं लागलं. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली ती म्हणजे 39 धावा झालेल्या आहेत. 39. फुलटॉस, झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप. किती झालेत बघा. थांबा जरा, आपल्याकडे स्कोरर अधूनमधून चेंज होत आहे, त्यामुळे होतं असं. सागर प्रॉब्लेम दूर करतील. धावा 3 ओव्हरमध्ये जे घडलं नाही ते आता मात्र एका ओव्हरमध्ये घडताना दिसतंय. 3 आले ना, या 3 ना 46 धावा झाल्यात. एक वेळा असं होतं की 40 होतील की नाही होती प्रश्न होता. 3 ओव्हरमध्ये 23 होत्या आणि या ओव्हरमध्ये अजून सुरू आहे, या ओव्हरमध्ये 23 आलेत. विशूने जाता 2 बिमर टाकून गेला, त्यानंतर पिंटूला आणलं. पिंटूनेही थोडीशी निराशा केलेली आहे. कुठेतरी सरावाचा अभाव दिसतोय, कुठेतरी तो दबाव आपल्याला दिसतोय. 46 चांगली टोटल. असं वाटलं लो स्कोरिंग मॅच होईल, पण नाही, खूप चांगली बॅटिंग त्या ठिकाणी करतायत
समीर आहेत. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत बॅट्समन त्या ठिकाणी भावेश अजूनही सलामीवीर खेळपट्टीवरती स्थिरावलेले आहेत. पिंटू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने अलंग द ग्राउंड. चेंडू फार वेगाने सीमारेषेच्या पार. NPL चौकार. नास शफून घेण्याचा प्रयत्न संपर्क नाही. हा डॉट बॉल. हे षटक कधी संपेल हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. हे षटक लांबच चाललंय. या षटकाने खरं तर कुठेतरी संजीवनी प्रदान केली बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. शंभू 11ला 3 ओव्हरमध्ये केवळ 23 धावा होत्या आणि चौथं षटक सुरू असताना जवळजवळ 27 धावा आतापर्यंत आल्यात. हा चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय. 2 धावा दरम्यानच्या काळात पूर्ण. तिसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती आलेल्या त्यामुळे इथून होतोय हा अपघात. आणि बघा मला वाटलं आता एखादी क्लिप बनते की काय पण नाही. फलंदाज बाद. अशा प्रकारे फायनली हे शेवटचं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. एकूण धावसंख्या आपण बघतोय 52 झालेली आहे. 13ची धावगती बघायला मिळते. 3 ओव्हर नंतर जी 7.67 होती तिने मात्र शेवटच्या ओव्हर नंतर उच्चांक गाठला आणि ती धावांची गती 13.00. 52 धावा झालेल्या आहेत आणि 53 धावा इथून मात्र विजयासाठी हव्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण बघूया किती धावा आल्यात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा 26 होत्या आणि या अखेरच्या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर धावा या ठिकाणी आलेल्या आहेत 27 धावा अखेरच्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. तर सर्वात महागडं षटक पहिल्या 2 सामन्यांच्या कंपॅरिझन मध्ये आपण जर पाहिलं तर हे सगळ्यात महागडं षटक. तर बघूया विजयासाठी श्लोक 11ला करायच्या धावा एकूण 54. 13.25 आस्किंग रेटने. तर कुठेतरी या शेवटच्या ओव्हरने लढण्यासाठी एक ताकद एक ऊर्जा दिलेली आहे शंभू 11ला. मात्र बघूया 53 धावा कशा पद्धतीने चेस होतील. त्यांचे दोन्ही अंपायर पुन्हा एकदा स्टेजवरती येत असताना पिण्याच्या पाण्याची गरज त्यांना भासलेली आहे. तर ऋणाव 11 वर्सेस अंसिका. दोन्ही कॅप्टन या. ऋणाव 11चे कॅप्टन लवकर या. अंसिकाचे कॅप्टन आलेले आहेत. अंसिका 11चे कॅप्टन. आणि बघा जे कोणी संघ मालक आहेत त्यांची पण नावं देऊन ठेवा कारण जी माणसं खरं तर संघ घेतात त्यांचंही नावाचा उल्लेख होणं गरजेचं आहे. तर बघा एक घड्याळ आमच्याकडे आलेलं आहे. स्मार्ट वॉच आहे. अंपायरकडे कोणीतरी दिला होता प्लेअरने. कोणाचा असेल घेऊन जा. अंसिका 11चे कॅप्टन आलेले आहेत. ऋणा 11चे कॅप्टनने लवकरात लवकर या अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. तर हे घड्याळ आमच्याकडे आलेले आहे. स्मार्ट वॉच जो अंपायरकडे कुठल्या तरी आपल्या खेळाडूने दिला होता. आणि टॉस करण्यासाठी जो संघनायक नियुक्त केलाय त्या संघनायकाने जायचंय. दुसरा कुठलाही प्लेअर जर आला तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. त्या ठिकाणी आमच्या मंचावरती नारायणगावचे ज्येष्ठ नागरिक एक दिलदार असं व्यक्तिमत्व समाजसेवक असे आमचे
माजी क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची ओळख राहिली असे आदरणीय काना कचरू पाटील काका या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर डाव्या बाजूला आमच्या आणखीन एक मान्यवर आपण बघतायत नारायणगावच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या अंपायर. मॅच लगेचच सुरू करा. 4 ओव्हरच्या मॅचेस जरूर आहेत पण आपण मॅच 11:07 पहिला चेंडू पडलेला सकाळी. उद्या मात्र एक मॅच जास्त असणार आहे. उद्या सकाळी आपण लवकर मॅच सुरू करणार आहोत. त्याचबरोबर आदरणीय यशवंतजी बाबू म्हात्रे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण स्वागत करूया. NPL 2025च्या या 6व्या पर्वामध्ये सीझन 6 अत्यंत सुंदर पद्धतीचं आयोजन. पहिलं ओव्हर आपण ओमकारने बघितलं तर 3 वाईड फेकूनही एकही धाव बॅटने करू दिली नाही. पण विरोधाभास बघा शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावा आल्या. चला चला लवकर बॅट्समन पाठवा. वेळ नको. ओमकार आणि वैभव असे 2 सलामीवीर मैदानावरती दाखल असताना प्रेमनाथ हजारी खरं तर पहिल्या मॅच मध्ये संधी मिळाली नाही प्रेमनाथला. पण पुढच्या मॅच मध्ये प्रेमनाथ चांगली बॅटिंग करेल. प्रेमनाथला आम्ही कित्येक वर्ष या संघासाठी लढताना बघितले, झुंजताना बघितले. प्रेमनाथच्या अनेक अविस्मरणीय खेळांचे आम्ही साक्षीदार आहोत. शिडोनच्या मैदानावरती हा संघ जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा तेव्हा नारायण संघाचा परफॉर्मन्स आम्ही अगदी जवळून पाहिलेला आहे. आणि प्रेमनाथचा जो लढवय्या स्वभाव आम्ही कित्येक स्पर्धांमध्ये बघितलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये भरत पाटीलची बॅट तळपली. दुसऱ्या मॅच मध्ये विकी हजारी खेळला. तिसऱ्या मॅच मध्ये भावेशने चांगला खेळ केला. बघूया या इनिंग मध्ये कोण चांगली बॅटिंग करतोय. 54 धावा विजयासाठी हव्यात. 13.25 धावांची आवश्यक गती. त्या लीगच्या माध्यमातून आम्ही नवीन स्कोरर लॉन्च करतोय. प्रत्येकाला अनुभव मिळणं फार गरजेचं आहे. स्कोरिंग करणं काही खूप मोठं काही रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त तुम्हाला एकदा लक्षात आलं की तुम्ही करू शकता. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला क्रिकेटचे नियम देखील माहीत असणं गरजेचं आहे. मैदानावरती काय चाललंय, अंपायर काय सिग्नल देत आहेत यावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. फिल्डिंग करणार आहे ऋणा विलियम्स संघाने. टॉस जिंकलेल्या संघनायक प्रेमनाथ हजारी यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना जिंकलेला आहे. पहिलाच बॉल बॅटची एज गेलाय. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने वेगाने त्याला आत ढकलण्यामध्ये यश आलं फिल्डरला. पण 2 धावा दरम्यान ओमकारला आणि 2 धावा श्लोक 11 या संघाला या ठिकाणी मिळत असताना सुंदर अशी या ट्रॉफीज तुम्ही बघताय. डाव्या बाजूला एक वेगळं डिझाईन, वेगळं पॅटर्न आपण बघतायत. आणि दरवर्षी नवीन डिझाईन ट्रॉफीच्या बघायला मिळतात. एक सुंदर अशी बायसिकल देखील आहे. वर गेलाय, खूप उंच गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत पण चेंडू त्या ठिकाणी नो मॅच लँड मध्ये पडतोय. आज झेल बनवायला हवा होता, कठीण होता. पकडला असता तर एक सुपर कॅच नक्की सगळ्यांना बघायला मिळाली असती. पण त्या ठिकाणी प्रयत्न झालाच नाही. आणि या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा ओमकारच्या खात्यात. 2 धावा संघाच्या खात्यात. 4 धावा झालेल्या आहेत. ओमकारने बॉलिंग अप्रतिम केले पण आता बॅटिंग देखील करावी लागेल. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने गॅप मधून खेळतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय सफल. आणि या 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा आपण बघतायत पुढे सरकत असताना 6 धावा. 3 चेंडूमध्ये 3 डबल आपण बघितल्यात ओमकारच्या बॅट मधून. गोलंदाज पुन्हा एकदा आपण बघतायत समीर. यावेळेस मात्र पाठवलाय सीमारेषेच्या पार. येतोय हा गगनभेदी गगनचुंबी षटकार.
मध्ये 3 डबल 3 चेंडू साल्या आणि चौथ्या चेंडूवरती या षटका. धाव संख्या 12. हो स्लॅश केलाय, चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. फिल्डर येत आहेत सर्कल मधून बाहेर, पण या दरम्यान आपण बघतायत केवळ एक धाव. धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय 13 धावा. आवश्यक धाव गती 13.25. जवळजवळ ही धाव संख्या अपेक्षित या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. पहिल्या 5 चेंडू मध्ये 13 धावा. हंसिका 11चे संघ मालक भावेश पाटील किरवलीचे, त्यांचे या ठिकाणी मनापासून कौतुक करूया. भावेश पाटील त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती या. मॅन फ्रॉम किरवली हंसिका 11 या संघाचे ऑनर मालक या आपण. भावेश पाटील आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हो हवेत मिस टायमिंग, झेलची शक्यता खूप वर गेलाय. घेणार कोण झेल प्रश्न. 4 खेळाडू आले होते, चौघांच्या मधोमध हा चेंडू त्या ठिकाणी लँड झालाय. सोपा झेल होता, का सुटला हा प्रश्न प्रत्येकाला पडला असावा, पण याचं उत्तर मात्र देईल तोच क्षेत्ररक्षक ज्याने हा झेल सोडलेला आहे. सोपा झेल होता, फार कठीण नव्हता, भरपूर वेळ होता जज करण्यासाठी. कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव, कुठेतरी सरावाचा अभाव, कुठेतरी ती घाई, ती गडबड, तो दबाव आपल्याला दिसला झेल टिपताना. आणि कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. झेल सुटल्यानंतर सामन्यांचे निकाल बदलताना आपण बघितलेले आहेत. झेल सुटल्यानंतर फलंदाजांना उपद्रव माजवताना आपण बघितलेले आहे, पण इथे झेल ड्रॉप झाला. पाणी हवंय, पाणी घेऊन जा. बॅट्समनला पाणी हवंय. जरा लहान मुलांनी कुठे देता पाणी घेऊन, पाणी घेऊन जा. ऊन जास्त वाढलेले आणि ज्यांना खरोखर पाण्याची गरज भासते त्याने पाणी जरूर प्या. कुठलाही धोका पत्करू नका. पाणी घेऊन जा. द्या बिस्लरी द्या, द्या द्या लवकर द्या. जा पाण्याच्या बॉटल घेऊन जा. स्वर्गीय हिरामन पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री प्रवीण पाटील याचकडून पिण्याच्या पाण्याचे 5 बॉक्स देण्यात आलेले. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर विशाल चिकनकर, आदरणीय विशाल चिकनकर यांनी 2 दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, ती देखील अमर्यादित, अनलिमिटेड थंडगार पाणी. त्याचबरोबर स्वर्गीय हिरामन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ ट्रॅक पॅन्ट या स्पर्धेसाठी ज्या लागणाऱ्या काळूराम पाटील याचकडून सगळ्यांसाठी ट्रॅक पॅन्ट देण्यात आले आहे. स्वर्गीय हिरामन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री काळूराम पाटील याचकडून जवळजवळ 6 संघ खेळत आहेत आणि 6 खेळत आहेत ना. 100 ट्रॅक टी शर्ट ट्रॅक पॅन्ट दिलेले आहेत. आणि टी शर्ट ज्यांनी दिलेले आहे ते सौजन्य ॲडव्होकेट श्री सुनील पाटील, माजी सरपंच बुरदुल, श्री कैलासदादा राघव पाटील, समाजसेवक नारेन, या दोघांच्या वतीने टी शर्ट. तर डीजे सेवा ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते मच्छिंद्र म्हात्रे याचकडून. तर डीजेची भूमिका फार महत्त्वाची आहे आणि डीजे आमच्या या ठिकाणी आमच्या सोबत आहेत, जे मच्छिंद्र म्हात्रे यांनी आम्हाला डीजे पुरस्कृत केलेलं आहे. खोदून काढला चेंडू सरळ रेषेत खेळतायत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय. ओ डायरेक्ट हिट, पण हा थ्रो डायरेक्ट हिट लागून काय उपयोग होणार नाही. तर प्रथम पारितोषिकाची जी ट्रॉफी आपण बघतायत सरपंच सौ सुनीताताई राजाराम चिकनकर याचकडून, व दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण बघतायत ही ट्रॉफी लाभलेली आहे स्वर्गीय गणेश हेंद्रे यांच्या स्मरणार्थ परेश हेंद्रे याचकडून देण्यात आलेले. परेश हेंद्रेचे आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज तुम्ही बघतायत
पिंटू भगवान पाटील याचकडून या दरम्यान येतोय हा षटकार आणि या षटकार धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आम्हाला आमचे स्कोर सांगतायत 22. तर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज व प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी म्हणजे मालिकेवरची ट्रॉफी कैलासवासी तुकाराम नाना पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री उमेश तुकाराम पाटील याचकडून देण्यात आलेले आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. मालिकावीरासाठी सुंदर अशी बायसिकल आपण बघताय. या दरम्यान लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक गेलेले आहेत बॅकअप द्यायला लॉंग ऑफच्या फिल्डरला, पण लॉंग ऑफच्या फिल्डरनं त्या ठिकाणी सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडू उचललाय. तोपर्यंत या दरम्यान आपण बघतायत एक धाव. बघा नारायण गावाचं हे भवितव्य बघा. भरपूर लहान लहान मुलं आलेली आहेत. आज शनिवार लवकर शाळा सुटली आहे. उद्या तर रविवार आहे. उद्या ही गर्दी दुप्पट बघायला मिळेल. कोणाचे पप्पा खेळतायत, कोणाचे नाना खेळतायत. राऊंड द विकेट. वेग होता यावेळेस मात्र बॅटच्या मधून चेंडू सर्व विकेट किपरच्या हातात. संपर्क झाला नाही. बॉटम हँडच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, पण संपर्क झाला नाही. डॉट बॉल. टार्गेट एकूण 54 धावांचे. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 23 धावा झाल्यात. म्हणजे अजूनही जर आपण विचार केला तर 31 धावा करायच्या आहेत. स्वीप केलाय. ज्या फटक्यासाठी तयारी केली होती तशाच प्रकारचा हा त्या फटक्याला पोषक अनुकूल असा चेंडू पाठवलाय लॉंग लेग सीमारेषे बाहेर. मागून होत असताना चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने आणि पंचांनी अपील स्वीकारलंय. लेग बिफोर विकेटचं अपील बहुतेक असावं आणि त्यामुळे पंचांनी ते स्वीकारलेले. एस्टनवर जाणारा चेंडू पायावरती आदळलेला आहे. नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज पायचीच्या रूपाने बाद होतोय. आणखीन एक धक्का. पहिला धक्का मैदानावरती ही पार्टनरशिप ब्रेक झाली ओमकार आणि वैभवची. इथे बाद होणारा फलंदाज आपण बघताय तो म्हणजे ओमकार. मालिकावीराचे जे काही गुण आहेत, जे काही रन्स असतील, विकेट असतील, ते फायनल मॅच पर्यंत असणार आहे. आणि सुपर 4 मध्ये जे संघ या ठिकाणी दाखल होतील, क्वालिफाय होतील, त्यातूनच एखाद्या खेळाडूला मिळेल. एका विकेटसाठी 3 पॉइंट आहेत, लक्षात असू द्या. तर धावा झाले धावफलकावरती आम्हाला सांगता स्कोर आमचे एकूण झाले 27. म्हणजे अजूनही 27 धावा करायच्या आहेत. 54 धावांची करते न्यू बॅटर मैदानावरती तो मयूर. शपून गेला प्रयत्न. चेंडू निघाला फाईन लेगच्या दिशेने. विकेट किपरलाही हा चेंडू गॅदर करता आला नाही. अंपायरचा इशारा या ठिकाणी येतोय. आय थिंक बॅटचा संपर्क झाला होता हलकासा, त्यामुळे पंचांनी कुठलाही सिग्नल दिला नाही. आणि अशा प्रकारे आज चौकार या ठिकाणी येत असताना आणि या चौकारच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 31 धावा झाल्यात. अजूनही 23 धावांची या ठिकाणी गरज आहे विजयासाठी. 23 धावा करायच्या. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे 3रा. म्हणजे अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत
आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार त्या ठिकाणी अमर. ओहो, और पिच होता, फुल लेंथ होता, धावचीची संधी आहे. फलंदाज या ठिकाणी झालेला आहे बाद आणि दुसऱ्या विकेटचं पतन मैदानामध्ये श्लोक 11च्या. बॅटर मयूर, दोन्ही सलामीवीर डगआउट मध्ये गेलेले आहेत. आता दोन्ही फलंदाज एकदम नवखे. बघूया दोघांवरती दबाव असू शकतो. फार मोठी धावसंख्या चेस करायची नव्हती, पण सध्या तरी मॅच आपण बॅलन्स आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. अजूनही 23 धावांची गरज आहे विजयासाठी 10 चेंडूत. हो, आत आणला होता चेंडू, कॉडबँडचा अपील, डॉट बॉल. काय जबरदस्त कमबॅक मैदानावरती अमरचा आपण बघतायत. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतर पुढचे 2 चेंडू, त्यामध्ये 1 डॉट आणि 1 विकेट. 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी हव्या धावा एकूण 23. 9 चेंडू 23 धावा. बॅटची चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने समीकरण बदलेल. आता धावा झाल्यात 32, म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 22 धावा, 22 धावा आणि 8 चेंडू. मॅच पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण बघितला तर श्लोक 11च्या बाजूने वाढत होती, पण तिसऱ्या तब्बल 27 धावा आल्या. करत असताना आणि 5 चेंडू झाल्यात. आता 7 चेंडू शेष आहेत. 7 चेंडू मध्ये जवळजवळ विजयासाठी 22 धावा करायच्या आहेत. 21 माफ करा, 53 टार्गेट आहे आणि या ठिकाणी आपण विचार केला तर तब्बल 21. हो, स्टँड अँड डिलिव्हर थेट फिल्डरच्या हातामध्ये. फलंदाज बाद.
आलाय पिंटू पाटील आहे ना बघा आता पिंटू आजारी कोणतरी बोलला भाई मी माझे पदरचा नाही टेकला तर पिंटू पाटील पीपी मैदानात दाखल झालाय आणि आता इक्वेशन बघा 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी हव्यात 21 धावा फुलटॉस टायमिंग नाही झाला झेलची शक्यता एक लॉलीपॉप कॅच ड्रॉप झालाय सोपा झेल होता जर इथून मॅच या फलंदाज जिंकून दिली तर आज झेल आठवेल मैदानावरती शंभू 11 संघाला 5 चेंडू 19 धावांची गरज आहे विजयासाठी कंपल्सरी चेसिंग आहे का कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे टाय ब्रेकिंग मेथड नाही आहे कुठल्याही प्रकारे विकेट्सला टॉसला महत्व नाही आहे कंपल्सरी करा ओ हो जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर चेंडू सीमारेषे बाहेर छू मंतर सिक्सर शंभू 11 ची या षटकाराने धोक्याची घंटा वाजलेली शंभू 11 साठी हा षटकार ज्याच्या बॅट मधून आलाय तर फलंदाज मयूर मात्र मैदानावरती आपल्या संघाच्या आशा पल्लवित करतोय विजयाचं स्वप्न दाखवतोय अजूनही विजयासाठी या ठिकाणी हव्या धावा जर पाहिलं तर 4 चेंडू 13 धावा आणखीन एखादा मोठा हिट आला सामना सोपा होईल मैदानावरती श्लोक 11 ला ओहो यॉक करून घेतले स्वतःला चेंज ऑफ पेस गतीमध्ये बदल जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न बदल लालित्य अजिबात दिसलं नाही एखादा पाऊल पुढे टाकला असता तर या चेंडूवरती एखादा मोठा हिट खेळता आला असता मागे गेले हा डॉट बॉल 3 चेंडू 13 कोण कुणाचे वाजवणार 3-13 कोण जिंकणार हा सामना ओहो नो बॉल कॉल कमरेच्या वर होता बॅट चेज लागून गेलाय लॉंग स्टॉपच्या दिशेने 2 धावा 1+2 एकूण मिळतील धावा 3 आणि मिळणार फ्री हिट आणि या 3 धावांनी धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 43 म्हणजे 10 धावांची गरज अजूनही आहे आणि या 10 धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू 10 धावा 1 षटकार 1 चौकार 2 चौकार 1 डबल अशा पद्धतीने हा सामना जिंकता येईल मैदानावरती आतमध्ये जाऊ नका लक्ष्मण रेषा ओलांडू नका चेंडू शिल्लक असतील 10 धावांची गरज गोलंदाज तयार ओहो लॉंगॉनच्या दिशेने आणि सोपा शेर फ्रीट बॉल वरती पकडलाय फ्रीट होता आणि बघा काय घडतंय गोंधळ उडालेला आहे एकाग्रता भंग झाली आहे शंभू 11 ची आणि अशा प्रकारे या फ्रीट वरती 2 धावा मिळत आहेत आता 8 धावांची गरज आणि 8 धावा 2 चेंडूत करायच्या आहेत 2 चेंडू 8 धावा 2 चौकार 1 षटकार 1 डबल अशा प्रकारे मॅच जिंकता येईल या मॅच मध्ये रोमांच निर्माण झालेला आहे रोमहर्षकता निर्माण झालेली आहे सस्पेन्स वाढलेला आहे पहिले 2 सामने एकतर्फी झाले पण या मॅच मध्ये आता मात्र कुठेतरी थोडीशी रंगत थोडीशी गंमत थोडस मनोरंजन बघायला मिळते पण बघूया 2 चेंडू मध्ये करायचे आहेत 8 धावा आणि 2 चेंडूत 8 धावा कंपल्सरी कराव्या लागतील गोलंदाज तयार बॅटिंग साठी मयूर ओहो यावेळेस मात्र लॉंग ऑफला सोपा झेल ड्रॉप झेल सोडला की सामना ही तर येणार सांगेल आणि या 2 धावेने आता मात्र इक्वेशन 1 चेंडू आणि 6 धावांची गरज 1 षटकार इथे एकमेव पर्याय राहिलाय हा षटकारच मारावा लागेल झेल पकडला असता हा सामना इथे कुठेतरी संपला असता शंभू 11 ने हा सामन्यामध्ये पकड मजबूत केली असती पण आता शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकावा लागेल मयूरला
मयूरच्या हातामध्ये संघाचं भवितव्य. मयूरला आपल्या संघाच्या अस्तित्वासाठी इथून षटका ठोकावा लागेल. एक बॉल 6 धावा. मयूर लढलाय मैदानावरती. मयूरने संघर्ष केलाय आज या इनिंग मध्ये, पण अजूनही या संघर्षाचं रूपांतर विजयात करणं अजूनही शेष. एक चेंडू 6 धावा. फिल्डिंग लगेच लावा, वेळ जास्त घेऊ नका. मयूर त्या ठिकाणी तयार. एक बॉल 6 ची गरज. कोण जिंकणार ही मॅच या मैदानावरती? श्लोक 11 की शंभू 11? बघूया. मयूरकडे ती क्षमता ताकद आहे, तर दुसऱ्या बाजूला भूषणला जर भावेशने जर इथून हा सामना जिंकून दिला तर नक्कीच फॅनचा गजर होईल भावेशसाठी. एक बॉल 6. राऊंड विकेट. भावेश फुल टॉस उडवलाय, पण वाटत नाही जाईल बाहेर. आणि अशा प्रकारे हा सामना शंभू 11 ने जिंकलेला आहे. आणि सामना इथून मात्र गमावा लागला श्लोक 11 ला. मॅच रंगतदार झाली, पण इथे फायदा झालाय तो म्हणजे शंभू 11 ला. मॅच जिंकून हा संघ मात्र आता आत्मविश्वासाने पुढच्या सामन्यात उतरेल. पण श्लोक 11 ला कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा मोठा संघर्ष करावा लागेल. मॅच होती कुठे एक वेळ 40 धावा होणार नाही असं वाटलं होतं, पण शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावा आल्या. आणि या 27 धावा इतक्या डोईजड झाल्या की एक मोठं टार्गेट त्यांना चेस करावं लागलं. आणि ते चेस करत